नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आज आपण सर्वजण एका पवित्र भावनेने एकत्र आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी स्मृतींना वंदन करण्यासाठी, त्यांच्या चरणी आपली भक्ती अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी आपण आज येथे उपस्थित आहोत. आई भवानीच्या कृपेनं उभं राहिलेलं राज्य, धर्म, न्याय आणि प्रजेच्या सेवेसाठी अर्पण केलेलं त्यांचं संपूर्ण जीवन आपल्या प्रत्येकासाठी दीपस्तंभासारखं आहे. अंधारात वाट दाखवणारा हा दीप आपल्या जीवनात सद्गुणाची ज्योत पेटवणार आहे. चला काही क्षणासाठी आपल्या मनातील चिंता, राग, दुःख बाजूला ठेवूया. आपलं मन शांत करूया. श्वास हळूवार घेऊया आणि ईश्वराचं पवित्र स्मरण करूया. हे परमेश्वरा, आमच्या मनाला शांती दे. आमच्या अंतःकरणात भक्तीचा भाव जागृत कर. आम्हाला सत्य, न्याय आणि करुणेच्या मार्गावर चालण्याची शक्ती दे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी धैर्यवान वृत्ती, मन नम्र आणि सेवाभावनाने भरलेलं हृदय आम्हालाही लाभू दे. आज या मंगल प्रसंगी आपण सर्वजण शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या पराक्रमाला वंदन करतो, त्यांच्या भक्तिभावाला प्रणाम करतो आणि त्यांच्या आदर्शांना आपल्या जीवनात उतरवण्याचा संकल्प करतो. चला आता आपण आपल्या मुखातून एकत्र निघू देऊया ते पवित्र शब्द, जे आपल्या मनात ऊर्जा भरतील आणि आपल्या हृदयात श्रद्धेची ज्योत पेटवतील. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील पवित्र आरंभिक काळाकडे वळूया, जिथे एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला, जिथे स्वराज्याच्या स्वप्नाची पहिली किरणे चमकू लागली. शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेला हा बालक पुढे जाऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात घर करणारा एक महान राजा होईल, हे त्यावेळी कोणालाही पूर्णपणे ठाऊक नव्हतं. पण नियतीनं या बालकासाठी काहीतरी महान ठरवून ठेवलं होतं. लहान शिवबाला घडवण्यात सर्वात मोठा वाटा होता त्यांच्या मातोश्री जिजाऊ मातेचा. जिजाऊ मातेने शिवबांच्या मनात धर्म, भक्ती, सत्य आणि स्वराज्याची बीजे पेरली. रामायण, महाभारत आणि संतांच्या कथा ऐकवत त्यांच्या मनात नीतिमूल्यांची मशाल पेटवली. लहान वयातच शिवबा दररोज देवी भवानीचं स्मरण करत असत. आई भवानीसमोर नतमस्तक होऊन ते धैर्य, शक्ती आणि योग्य मार्गाने चालण्याची प्रार्थना करत. त्यांच्यासाठी भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हती. भक्ती म्हणजे कर्तव्य, भक्ती म्हणजे सत्याचा मार्ग, भक्ती म्हणजे जनतेच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण करणं. जिजाऊ मातेनं त्यांना नेहमी सांगितलं, शिवबा, राजा होणं म्हणजे मोठं होणं नव्हे, तर मोठ्या मनानं होणं आहे. या शब्दाचा प्रभाव त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर राहिला. बालशिवबा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरत, गड किल्ल्यांची माहिती घेत, निसर्गाकडून धैर्य आणि संयम शिकत असे. डोंगराच्या शांततेत, वाऱ्याच्या सळसळीत त्यांना ईश्वराची उपस्थिती जाणवत असे. शिवाजी महाराजांच्या बालपणातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. संस्कार, भक्ती आणि योग्य मार्गदर्शन हेच महान व्यक्तिमत्व घडवतात. आज आपण आपल्या जीवनातही हे संस्कार रुजवूया. आपल्या घरात भक्तीचा, सत्याचा आणि सेवाभावाचा दीप पेटवूया. चला या पवित्र क्षणी मनात एकच भावना ठेवूया, धर्माच्या मार्गानं चालायचं, न्यायाची साथ द्यायची आणि जीवन ईश्वराच्या चरणी अर्पण करायचं. जय भवानी, जय शिवाजी. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील त्या पवित्र भक्तिमार्गाकडे वळूया, जिथे शौर्य, शिस्त आणि श्रद्धा एकरूप झालेली दिसते. त्यांच्या आयुष्यात आई भवानी हे केवळ आराध्य दैवत नव्हतं, तर त्यांच्या प्रत्येक निर्णयामागची दैवी प्रेरणा होती. प्रत्येक संकटाच्या क्षणी, प्रत्येक मोहिमेच्या आधी त्यांचं मन आई भवानीच्या चरणी नतमस्तक होत असे.
शिवाजी महाराज जेव्हा कोणत्याही मोहिमेला निघत तेव्हा मनोमन आई भवानीचं स्मरण करत. ते आपल्या अंतःकरणात म्हणत असत, हे आई भवानी, माझ्या हातून अधर्म होऊ देऊ नकोस. माझ्या पावलांना योग्य दिशा दे. माझ्या मनात द्वेष येऊ देऊ नकोस. या प्रार्थनेतून त्यांची भक्ती दिसते आणि त्यांच्या कृतीतून त्यांचा धर्मभाव प्रकट होतो. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन पूजा करणं नाही. भक्ती म्हणजे प्रत्येक श्वास ईश्वराला अर्पण करणं. भक्ती म्हणजे आपल्या कर्तृत्वात प्रामाणिक राहणं. भक्ती म्हणजे दुर्बलांचा आधार बनणं. छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन या भक्तीची चालती बोलती मूर्ती होतं. त्यांच्या हातात तलवारीत पराक्रम होता, पण त्यांच्या मनात करुणा होती. त्यांच्या डोळ्यात शौर्याची ज्वाला होती, पण त्यांच्या हृदयात दयाचा दीप पेटवलेला होता. शत्रूशी लढताना ते कठोर होते, पण निर्दोषांसाठी ते पितृतुल्य होते. आई भवानीवर निस्सीम श्रद्धा ठेवून ते रणांगणात उतरत, पण कधीही स्त्री, वृद्ध आणि निरपराध यांच्यावर अन्याय केला नाही. त्यांनी आपल्या सैनिकांनाही सांगितलं, शौर्य दाखवा पण अन्याय करू नका. पराक्रम करा पण अधर्म टाळा. ही शिकवण म्हणजे त्यांची खरी भक्ती होती. आई भवानीकडे नतमस्तक होऊन शिवाजी महाराज नेहमी एकच वर मागत, माझ्या मनात अहंकार येऊ देऊ नको. माझ्या विजयात गर्व येऊ देऊ नको आणि माझ्या हातून अधर्म होऊ देऊ नको. यशाच्या शिखरावर असतानाही त्यांचं मस्तक नम्रतेनं झुकलेलं असे. आज आपणही हीच प्रार्थना करूया. आपल्या मनात अहंकार नको, द्वेष नको, मत्सर नको, तर सेवा, करुणा आणि प्रेम असो. आपल्या शब्दात मधुरता असो, आपल्या कृतीत सत्य असो आणि आपल्या मनात भक्तीचा दीप सतत तेवत राहो. चला काही क्षण शांत बसून आई भवानीचं स्मरण करूया. आपला श्वास स्थिर करूया. मनातल्या चिंता सोडून देऊया आणि अंतःकरणातून प्रार्थना करूया. हे आई भवानी, आमच्या मनाला शांती दे. आमच्या बुद्धीला योग्य अयोग्याचा भेद कळू दे. आमच्या हातून सत्कर्म घडू दे आणि आम्हाला सदैव सत्याच्या मार्गावर चालव. आमच्या अंतःकरणात भक्ती जागृत ठेव आणि आमच्या जीवनात सेवाभाव वाढव. हे आई भवानी, आम्हाला संकटात धैर्य दे, यशात नम्रता दे आणि अपयशात संयम दे. जसं तू शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलंस तसंच आम्हालाही योग्य मार्ग दाखव. जय भवानी, जय शिवाजी. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील त्या पवित्र मूल्यांकडे पाहूया, जेथे धर्मनिष्ठा आणि सर्व धर्मसमभाव हातात हात घालून चालताना दिसतात. शिवाजी महाराज कट्टरपंथीय नव्हते. ते धर्मावर निष्ठा ठेवणारे होते आणि माणुसकीवर प्रेम करणारे होते. त्यांच्यासाठी धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नव्हे. धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे करुणा, धर्म म्हणजे सत्याच्या मार्गावर ठाम उभं राहणं. म्हणूनच त्यांच्या राज्यात प्रत्येक धर्माला सन्मान होता. प्रत्येक श्रद्धेला सुरक्षितता होती. शिवाजी महाराजांनी नेहमी आपल्या सैनिकांना सांगितलं, कोणत्याही धर्मस्थळाला हात लावू नका. स्त्रियांकडे आदराने पहा. निरपराध लोकांना कधीही त्रास देऊ नका. ही आज्ञा केवळ नियम नव्हती, तर त्यांच्या भक्तीचीच अभिव्यक्ती होती. ते मंदिराचा सन्मान करत, तसाच दर्ग्याचा आणि मशिदाचाही मान राखत. कारण त्यांना ठाऊक होतं, ईश्वर वेगवेगळ्या नावाने पूजला जातो, पण भक्तीचा भाव एकच असतो. जिथे श्रद्धा असते तिथे ईश्वराची अनुभूती असते. युद्धाच्या कठीण काळातही शिवाजी महाराजांनी धर्मस्थळाचा अपमान होऊ दिला नाही. शत्रूशी संघर्ष असला तरी श्रद्धेवर आघात होऊ दिला नाही. कारण त्यांच्यासाठी विजयापेक्षा धर्म मोठा होता. त्यांच्या राज्यात प्रत्येकाला स्वतःच्या श्रद्धेप्रमाणे उपासना करण्याचं स्वातंत्र्य होतं. हा सर्व धर्मसमभाव म्हणजे खरी भक्ती आणि खरी धर्मनिष्ठा होती. आज आपण त्यांच्या या आदर्शातून शिकूया. आपणही आपल्या जीवनात द्वेष टाळूया, पूर्वग्रह सोडूया आणि माणसाला माणूस म्हणून पाहूया. आपल्या घरात, आपल्या समाजात आणि आपल्या मनात शांतीचा, सहिष्णुतेचा दीप पेटवूया.
चला काही क्षण शांत होऊन ईश्वराचं स्मरण करूया. ज्या ईश्वराने आपल्याला प्रेम शिकवलं, करुणा शिकवली आणि एकमेकांचा सन्मान करायला शिकवलं. हे परमेश्वरा, आमच्या मनातून द्वेष दूर कर, आमच्या हृदयात प्रेम जागृत कर. आम्हाला प्रत्येक धर्माचा सन्मान करायला शिकव आणि सत्य, न्याय व करुणेच्या मार्गावर चालव. जय भवानी, जय शिवाजी. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या विचाराकडे वळूया जे विचार आजही आपल्या जीवनाला दिशा देतात. त्यांचे विचार केवळ शब्द नव्हते, ते कृतीतून जगलेले तत्त्व होते. म्हणूनच त्यांचे विचार शाश्वत आहेत आणि प्रत्येक काळात मार्गदर्शक ठरतात. शिवाजी महाराज म्हणत, राज्य हे राजाच्या सुखासाठी नसतं, राज्य हे प्रजेच्या कल्याणासाठी असतं. राजा हा सत्ताधीश नसून सेवक असतो. या विचारूनच त्यांनी राज्यकारभाराची दिशा ठरवली. त्यांच्यासाठी पराक्रम म्हणजे क्रूरता नव्हे, पराक्रम म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहणं. त्यांच्यासाठी विजय म्हणजे गर्व नाही, विजय म्हणजे जबाबदारी. ते नेहमी आपल्या मावळ्यांना सांगत, शौर्य ठेवा पण शिस्त सोडू नका, धैर्य ठेवा पण धर्म सोडू नका. या शब्दातून त्यांची जीवनदृष्टी प्रकट होते. त्यांचा एक मोठा विचार होता, स्त्रियांना सन्मान हा राज्याची शान आहे. आई, बहीण, कन्या यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी शुद्ध असली पाहिजे. ज्या राज्यात स्त्रिया सुरक्षित आहेत तेच राज्य खऱ्या अर्थाने बलवान असतं. शिवाजी महाराजांनी कधीही अहंकाराला स्थान दिलं नाही. यश मिळवल्यावरही त्यांनी नम्रता सोडली नाही. त्यांच्यासाठी नम्रता ही दुर्बलता नव्हती, ती खरी ताकद होती. आज आपण त्यांच्या विचारातून आपल्या जीवनासाठी काही संकल्प घेऊया. आपणही आपल्या कर्तृत्वात प्रामाणिकपणे राहूया. आपणही दुर्बलाचा आधार बनूया. आपणही यशात नम्र राहूया आणि अपयशात धैर्य राखूया. चला काही क्षण मन शांत होऊया. या महान विचाराचं स्मरण करून आपल्या मनात एक संकल्प करूया. मी सत्याच्या मार्गाने चालीन, मी अन्यायाला विरोध करीन आणि माझ्या क्षमतेनुसार समाजाची सेवा करीन. हे ईश्वर, आम्हाला योग्य विचार दे, आम्हाला योग्य मार्ग दाखव आणि आम्हाला शिवाजी महाराजांच्या आदर्शाप्रमाणे जीवन जगण्याची प्रेरणा दे. जय भवानी, जय शिवाजी. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील त्या पवित्र नात्याकडे पाहूया, जे नातं साधू, संत आणि अध्यात्माशी जोडलेलं होतं. शिवाजी महाराज केवळ पराक्रमी राजा नव्हते, ते संतांचा मान राखणारे आणि अध्यात्माचा आधार घेणारे भक्त होते. त्यांच्या जीवनात संतांचं मार्गदर्शन फार महत्त्वाचं होतं. राजकारणाच्या गोंधळातही ते अध्यात्माचा प्रकाश घेऊन चालत. संतांच्या चरणी बसून ते नम्रपणे मार्गदर्शन ऐकत, कारण त्यांना ठाऊक होतं, शक्तीला दिशा देण्यासाठी श्रद्धा लागते. संत आणि साधू हे समाजाचे दीपस्तंभ असतात. ते आपल्याला अंतर्मुख होण्याची शिकवण देतात. शिवाजी महाराजांनी संतांचा सन्मान केला, कारण त्यांना माणसात माणुसकी जागवायची होती. ते संतांकडून हेच शिकले, राजा कितीही मोठा असला तरी तो ईश्वरापुढे लहानच असतो. म्हणूनच त्यांनी नेहमी नम्रता जपली. त्यांच्या वागण्यात अहंकार नव्हता, तर सेवाभाव होता. संतांच्या सहवासात राहून शिवाजी महाराजांनी संयम, करुणा आणि विवेक शिकलं. युद्धाच्या रणांगणात उभं राहूनही त्यांच्या मनात अध्यात्माचा प्रकाश तेवत होता. शस्त्र हातात असताना देखील मनात धर्म होता. आज आपणही या आदर्शातून शिकूया. आपल्या जीवनात संत विचारांना स्थान देऊया. रोज काही क्षण ईश्वराचं स्मरण करूया. आपल्या यशात नम्र राहूया आणि अपयशात संयम ठेवूया. चला काही क्षण शांत बसून अंतर्मुख होऊया. आपल्या मनातील गोंधळ शांत करूया आणि ईश्वराच्या चरणी मन अर्पण करूया. हे परमेश्वरा, आम्हाला नम्रता दे. आमच्या मनात अहंकार येऊ देऊ नकोस. आम्हाला संत विचाराच्या मार्गावर चालण्याची शक्ती दे. जय भवानी, जय शिवाजी.
आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील त्या महान तत्वाकडे वळूया. ते तत्व म्हणजे स्वराज्य. स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे, स्वराज्य म्हणजे प्रजेची सेवा. त्यांच्यासाठी राज्यकारभार हा ऐश्वर्याचा विषय नव्हता, तो सेवाभावाचा मार्ग होता. शिवाजी महाराज रयतेला देवासमान मानत. प्रजेच्या दुःखात उभं राहणं, त्यांच्या वेदना ऐकून घेणं आणि त्यांना न्याय देणं हीच त्यांची खरी भक्ती होती. राजा असूनही ते प्रजेचा सेवक बनून वागत. स्वराज उभारताना त्याने कधीही सामान्य माणसाच्या दुःखाकडे दुर्लक्ष केलं नाही. शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान केला, कामगारांच्या श्रमाचं मोल जाणलं आणि दुर्बलांच्या हक्कासाठी आवाज उठवला. त्यांच्या दृष्टीने कर म्हणजे जुलूम नव्हता, तो प्रजेच्या संरक्षणासाठी सहभाग होता. राज्याचा खजिना राजाच्या ऐशारामासाठी नव्हता, तो जनतेच्या सुरक्षेसाठी होता. हीच त्यांच्या राजकारभाराची भक्ती होती. शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं, सेवा म्हणजे मोठ्या पदरावर असणं नव्हे, सेवा म्हणजे मोठं मन असणं. आपण जेथे आहोत तेथून इतरांच्या भल्यासाठी काहीतरी करणं हीच खरी सेवा आहे. आज आपण त्यांच्या या विचारातून आपल्या जीवनात सेवाभाव आणूया. घरात, कामावर, समाजात जेथे आहोत तेथे प्रामाणिक सेवा करूया. दुसऱ्यांच्या दुःखात उभं राहूया आणि शक्य तेवढी मदत करूया. चला काही क्षण शांत होऊन सेवाभावाचं स्मरण करूया. आपल्या मनात एक संकल्प करूया, मी माझ्या क्षमतेनुसार समाजासाठी काहीतरी चांगलं करीन. हे परमेश्वरा, आमच्या मनात सेवाभाव जागृत ठेव, आम्हाला अहंकारापासून दूर ठेव आणि आमच्या हातून चांगली कामे घडू दे. जय भवानी, जय शिवाजी. आत्तापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील भक्ती, धैर्य, धर्मनिष्ठा आणि सेवाभाव पाहिला. आता प्रश्न असा आहे, हे सर्व आपल्या आजच्या जीवनात आपण कसं उतरायचं? आज काळ बदललेला आहे, युद्धभूमी नाही, पण आपल्या रोजच्या जीवनात अनेक संघर्ष आहेत. कधी मनाशी, कधी परिस्थितीशी, तर कधी अन्यायाशी. अशा वेळी शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्याला मार्ग दाखवतो. आज आपली रणभूमी म्हणजे आपलं घर, आपलं कामाचे ठिकाण आणि आपला समाज आहे. इथेच आपल्याला सत्याची बाजू घ्यायची आहे. इथेच आपल्याला प्रामाणिक राहायचं आहे. इथेच आपल्याला सेवाभाव दाखवायचा आहे. आईवडिलांचा आदर, स्त्रियांचा सन्मान, दुर्बलांना आधार आणि समाजात न्याय हीच आजच्या काळातील खरी भक्ती आहे. हे आपण आपल्या वागणुकीतून दाखवू शकतो. आज आपणही शिवाजी महाराजांप्रमाणे यशात नम्र राहूया, अपयशात धैर्य राखूया आणि संकटात ईश्वराचं स्मरण करूया. आपली भक्ती केवळ शब्दात न राहता कृतीत उतरू देऊया. चला या पवित्र क्षणी आपल्या मनात एक संकल्प करूया, मी सत्याच्या मार्गाने चालेन, मी अन्यायाला विरोध करीन, मी माझ्या क्षमतेनुसार समाजाची सेवा करीन आणि माझ्या मनात भक्तीचा दीप सतत तेवत ठेवीन. हे परमेश्वरा, आम्हाला योग्य मार्ग दाखव, आमच्या मनात धैर्य दे, आमच्या हातून चांगली कर्म घडू दे आणि आम्हाला शिवाजी महाराजांच्या आदर्शाप्रमाणे जीवन जगण्याची शक्ती दे. जय भवानी, जय शिवाजी. या भक्तिमय प्रवासाचा निरोप घेण्याअगोदर शिवाजी महाराजांना अर्पण ही छोटीशी कविता. जय भवानीचा घोष घुमे डोंगरदऱ्यात आजही, शिवरायांच्या चरणी नतमस्तक महाराष्ट्र मनी मनी. तलवारीत तेज सत्याचा, मनात करुणेची ज्योत, धर्मनिष्ठेच्या वाटेवर चालत राहिलास तू नितांत. मातृभूमीच्या मातीसाठी प्राण अर्पण केले तू, रयतेच्या अश्रूंना पुसत राजा नव्हे सेवक झालास तू. शत्रूवर पराक्रम केला, पण स्त्रीवर कधी नाही वार, आई बहिणीचा सन्मान राखला, हेच तुझ्या खऱ्या भक्तीचं सार. मंदिर, दर्गे, मशिदीस तुझा होता सन्मान, धर्म जपलास तू स्वतःचा, माणुसकी ठेवली महान. तुझ्या नावात धैर्य झळकतं, तुझ्या विचारात न्याय,
अंधारात दीप बनून उभा, दाखविलस सत्याचा मार्गदर्शक काय. जे संकट येतो आठवतो तुझा तो नाद. उठा लढा पण अन्यायाशी, हाच तुझा आशीर्वाद. मनात ठेव तुझी शिकवण, कृतीत उतरू दे आदर्श तुझे. जय भवानी जय शिवाजी, घुमे आमच्यात श्वासात. जर ही माहिती आणि कविता आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, लाईक करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना काही माहितीची चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. कारण ही माहिती मी वाचलेल्या पुस्तकातून, मिळालेल्या गोष्टीतून, ऐकलेल्या कथातून तुमच्यासोबत शेअर करत आहे. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात. तोपर्यंत मी गायत्री तुमच्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.